सांगा. पाट्या बिट्या काय होत्या का? तसंच वाटलं मला पण. सकाळ सकाळी मम्मीने केले ट्रेशन. मी बघा पावडर लावून निघालाय मामाच्या पालखीला. मम्मी म्हणली बाहेर कुठं फिरायला जाऊ नकोस, गप कुमान जेव आणि झोप. जेवून झोपतोय तो म्हणता हातात आला मला बघायला. तो बघून गेला, मी झोपलो. आहे आपल्या गावात कार्यक्रम, तर शेवट बघायला विसरू नका. तर शेवट एक नंबर विणार आहे. हे बॉडी लाईट वेट बेबी, बॉडी बिल्डर रिलॅक्स. हे बघ भावा, तुला जर चांगली बॉडी पाहिजे असेल तर दररोज तुला व्यायाम केला पाहिजे, दररोज तुला डाएट केला पाहिजे, त्याशिवाय बॉडी बनणार नाही. नंतर तू म्हणशील एक सप्लिमेंटचा डबा घ्यायचा आणि बॉडी बनवायची. इट इज नॉट पॉसिबल ब्रो. याच्यासाठी कळशी लागते, म्हणजेच भावा कन्सिस्टन्सी. भावा सातत्य असल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे कसं, गर्लफ्रेंड पटवणं असू दे किंवा बॉडी बनवणं असू दे, यात कन्सिस्टन्सी ही लागतेच. ही मावशी आलेली भाजी घेऊन. इकडे बघतो तर काय, ही बारकी पोरं स्टेज साठी साहित्य आणा लागलेली. कसा आहे आपला करण भाऊ, कबड्डी लवर. इकडे आमचं चालू झालं स्टेज घालायला. बऱ्यापैकी स्टेज घालून गेलो आम्ही जेवायला. जेवून आल्यावर बघतो तर काय सगळी भजनी मंडळी आलेली. मग आपल्या बेवाजा नारळ वाढून कार्यक्रमाची केली सुरुवात. भावानो डेकोरेशन कसं झालंय कमेंट करून सांगायला विसरू नका. कार्यक्रम बघायला पब्लिक पण ढीक जमलेली. गणपती बाप्पाच्या गाण्यानं केली कार्यक्रमाची सुरुवात. कांकरवाडी केळूची खुर्दीची तळे अजून म्हणाल ती म्हणजे काका कुलड सांगा. पाट्या बिट्या काय होत्या का? तसंच वाटलं मला पण आधी. पण आजवर या स्वराज्यासाठी अनेक लढाया केल्या, चढाया केल्या, युद्ध केली, तह केले.